धर्म फार संवेदनशील विषय आहे, पण नेमका धर्म म्हणजे काय? धर्माची परिभाषा काय? हिंदू धर्म, श्रीमद भगवद्गीता, अध्याय 12 श्लोक 13-14. इस्लाम मजहब, कुराण शरीफ, सुरा अल माइदा किंवा सुरा अल उजुरात 532. ख्रिश्चन धर्म, बायबल, मेथू 22:39. किंवा शीख धर्म, कोई बैरी नाही, कोई देगाना नाही, म्हणजे कुणी मनुष्य माझे शत्रू नाही. बौद्ध धर्म, धम्मपद, जैन धर्म, तत्वार्थ, यातही पहिले प्राधान्य अहिंसेला आणि मानवतेला दिले आहे. मग जर सगळ्या धर्मामध्ये पहिलं प्राधान्य मानवतेला दिले आहे, मग धर्माच्या नावाने वाद घालणारे लोक कोण आहेत? धर्माच्या नावाने मानवतेची हत्या करणारे लोक कोण आहेत? उत्तर आहे काही राजकीय गट, काही कट्टरपंथी समुदाय. सोशल मीडियावर जाणून बुजून इतर धर्माविषयी चुकीची माहिती फॉरवर्ड करणे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि धर्माचा वापर राजकीय सत्तेसाठी करणे, जेणेकरून लोकांना दैनंदिन विकास कामे, त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क दिसू नये म्हणून देवा धर्माचा वापर करणे. त्यामुळे खरा धर्म काय आहे? खरा धर्म आहे चांगला माणूस होणे, देशाची सेवा करणे, समाजात घडणाऱ्या अनैतिक घटनांना आळा घालून समाजाला आध्यात्मिक आणि ज्ञानाचा मार्ग दाखवणे, निसर्ग, पशु पक्षी, लहान थोर, महिला यांचे संरक्षण करणे, द्वेष आणि भेदाभेद टाळणे आणि संपूर्ण मानवतेला माणूस पण बहाल करणे, तोच खरा धर्म आहे. त्यामुळे जर तुम्ही कुणाचे समर्थन करत असाल तर डोळे उघडे ठेवून करा, नाहीतर देश नाही फक्त राजकीय पक्ष उरेल.